यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। मुंबईमधलीच ही बातमी आहे। मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे काही नवनिर्वाचित नगरसेवक हे नॉट रिचेबल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असल्यामुळे विरोधी बाकांवर बसण्याची मानसिकता नसलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे काही नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते। शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना बांद्रे इथल्या ताज लँड्स हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे हे नगरसेवक आहेत, त्यांना ताज लँड्स हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे। तसंच इतर पक्षातील नगरसेवकांना आपल्याकडे आणण्यासाठी शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सक्रिय झाल्याची माहिती ही सूत्रांनी दिली आहे। त्यामुळेच ठाकरे गटाचे काही नगरसेवक नॉट रिचेबल आहेत आणि ते एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, कारण मुंबई ज्या ठिकाणी शिवसेनेचा नगरसेवक महापौर राहिलेला आहे आतापर्यंत 25 वर्ष, आणि त्यानंतर आता सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजप समोर आला असताना निश्चितच भाजप सेनेची युती असली तरी देखील भाजपचा महापौर या ठिकाणी बसणार असं बोललं जाते। पण दुसरीकडे शिंदेंची सुद्धा आपल्याला महापौर पद मिळावं अशी मागणी असल्याची माहिती ही समोर आली। आणि या सगळ्या घडामोडींमध्ये ऑपरेशन टायगर शिंदे सेनेनं राबवलेला असतानाच आता ठाकरेंचे काही नगरसेवक नॉट रिचेबल असल्याचं कळतंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत ते शिंदेंच्या संपर्कात आहेत। पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर राबवलं जात असं वाटतं ठाकरेंचे सगळे नगरसेवक काल इथं मातोश्रीवर होते। ताज लँडमध्ये कोणी बंद नाही आहे, सगळे मोकळे आहेत। ज्यांनी बंद केले त्यांनाच भीती आहे, एवढंच तुम्हाला सांग। असं अशक्य आहे गोष्ट। ऑपरेशन टायगर कसला हास्यास्पद विनोद आहे हा सगळा। खरं तर ते ऑपरेशन टायगर करायचं, टायगर पिंजऱ्यात का ठेवावे लागले तुम्हाला? आमचे टायगर फिरतायत मोकळे। एक विश्वासाची एक मस्तपैकी त्याच्यामध्ये बांधणी आहे, लक्षात ठेवा, आणि जाणीव आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना। न विकली गेलेली ही जी माणसं आहेत आमची, ती काल निवडून आल्यानंतर आदरणीय उद्धवजींचं मार्गदर्शन घेतलं, आशीर्वाद घेतले आणि त्यांना मोकळीक दिली। चक्क विश्वास आहे। अविश्वास असतो ती माणसं हे सगळी धडपड करत असतात। मुळात त्यांची सगळी उभारणी जी आहे की जी उभं राहिले त्याच्यातनं ती गद्दारीतनंच आहे ना, पाठी सुराखुपासूनच आहे ना, खोटं बोलणं आहे ना। तर मुंबई महापालिकेचा महापौर हा महायुतीचाच होईल हे वरच्या देवानं ठरवलंय असा टोला मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला होता। आणि देवानं जर महापौर ठरवलाच आहे, मग नगरसेवकांना का कोंडून ठेवलंय असा सवाल राऊतांनी केला। देवाचे म्हणजे माझ्या मला देवा म्हणतात म्हणून की वरच्या देवाच्या वरच्या देवानेच ठरवलं आहे की महायुतीचा महापौर करायचा आहे, तुम्ही आमचा सोडू। महायुतीचा महापौर बसला असता तर 29 नगरसेवक कोंडून नसते ठेवले ना त्यांच्या सहकारी गटानं। जर एवढं सोपं असतं तर 29 नगरसेवक त्यांच्याच राज्यात कोंडून नसते ठेवले। ह्याच्यावरती आमच्या देवाभाऊंचं काय म्हणणं आहे? त्यांची सुटका करा। त्यांचे नातेवाईक काही नगरसेवकांचं कदाचित अपहरण झालं म्हणून तक्रार देऊ शकतात। महापालिकेचा निकाल आला आहे तरीही टीका टिप्पणी सुरूच आहे। बिगेस्ट लूजर मनसे असेल हे माझं भाकीत खरं ठरलं अशी टीका सीएम फडणवीसांनी केली होती, आणि यावर राऊतांनी काय प्रत्युत्तर दिलं तेही पाहूया। मी हे आधीच सांगितलं होतं, कारण मला राजकीय दृष्ट्या दिसत होतं की या युतीमध्ये सगळ्यात मोठं त्या ठिकाणी ज्याला म्हणतो आपण द बिगेस्ट लूजर ज्याला म्हणेन म्हणजे इलेक्शनचं, हे मनसे राहील। आणि माझं जे भाकीत होतं ते या निवडणुकीने स्पष्ट केलेलं आहे। त्या ठिकाणी मनसेला किंवा राज ठाकरेंना या युतीचा कुठलाही फायदा झालेला नाही, उद्धवजींना मात्र तो झालेला दिसतोय। राज ठाकरे यांना दुर्दैवानं कमी जागा मिळाल्या आणि हे दुःख सगळ्यांना आहे आम्हाला। आम्ही आत्ता राजसाहेबांच्या पक्षाचे एक उमेदवार आले होते आमच्याकडले, हे सांगायला की शिवसेनेनं आमच्यासाठी प्रचंड मेहनत घेतली पण थोड्या मतांनी पडलो। आम्ही ठिकठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार निवडून यावे यासाठी आम्ही प्रयत्न केले। दुर्दैवानं फार मोठं यश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जरी येऊ शकलं नाही तरी मी त्यांना फडणवीस म्हणतात किंवा काड्या घालतायत